हा विलाचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन तर हा व्ह्यू आहे. इथून निघालो आणि बघा टाटाचं कॅनल बघा. प्रेरणा आता इकडे उभी आहे. प्रेरणा काय एवढं छान रिसॉर्ट आहे ना आणि याच्यामध्ये ना मल्टिपल स्विमिंग पूल. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि आता परत एकदा आपण आहोत कर्जतमध्ये. आणि कर्जतमध्ये आज परत एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी एक 4 BHK विला. कर्जतमध्ये सगळेच जण प्रॉपर्टी बघत असतात, पण प्रॉपर्टी कशी असावी, जरा स्पेशियस असावी. म्हणजे ही जी आहे ना ही अर्धा एकरमध्ये तुम्हाला जागा मिळणार आहे आणि त्याच्याशिवाय 4 BHK फुल्ली फर्निश विला मिळणार आहे. तर या आधी आपण हा विला बघून घेऊया. असं काहीसा आजूबाजूचा एरिया आहे. ओके, आणि हा ऍक्च्युली बंगलो कॉम्प्लेक्सच आहे. स्टँडर्ड बंगलोज आहेत सगळे. 4 BHK आणि बघा मागे मस्तपैकी डोंगर असं. हा पण बंगला इकडे काम चालू आहे एकांचं आणि इकडे हा पण बंगलो आहे. तर याच्यावरती आता आपण जरा टेरेसवरती आहोत याच्या. आणि याच्या टेरेसवरती बघा हा जो एक बेडरूम आहे ना त्याला डायरेक्ट टेरेसचाच ऍक्सेस आहे. सो मला हे तर खूप छान आवडलं असं. आणि या बेडरूम वरून बघा खाली तुम्हाला डायरेक्ट स्विमिंग पूल दिसतो. तर इकडे मस्तपैकी स्विमिंग पूलचं काम चालू आहे. आणि हा फुल्ली फर्निश विला आहे. बघा स्पेशियस असे बाथरूम आहेत. इथे आता ऑपोजिट साईडला सेम अजून एक बेडरूम आहे. आणि या बेडरूमला पण बघा एक छोटा टेरेस दिलेला आहे. छोटा म्हणजे भला मोठा आहे, पण कम्पेरेटिव्ह त्या टेरेसला हा छोटा वाटला. आणि इथून वरती जायला पण रस्ता आहे हे बघा. सो इकडे तुम्ही असं स्टोरूम करू शकता. आणि तिकडे प्रेरणा रील बनवते. आणि या आता खालती हे बघा हा इकडे आता किचन आहे आपला. ओके, इकडे एक कॉमन वॉशरूम आहे. आणि किचनच्या बाजूला हे बघा इथे एक बेडरूम आहे. म्हणजे जर काम करून तुम्ही थकलात किचनमध्ये तर डायरेक्टली या बेडरूममध्ये येऊन तुम्ही रिलॅक्स करू शकता. आणि इथून डायरेक्ट ना ॲक्सेस पण आहे बघा बाहेर जायला किचनमधून. समजा तुम्ही काय किचन आणलं तर डायरेक्टली तुम्ही इकडून किचनमध्ये पण आणू शकता. आणि त्याच्याशिवाय बघा ही मोठी अशी लिव्हिंग रूम आहे लांबच्या लांब. आणि इथेच एक बेडरूम आहे. आणि या बेडरूमचं वैशिष्ट्य म्हणजे काय सांगा, या बेडरूमला डायरेक्ट स्विमिंग पूलचा ॲक्सेस आहे. इथून तुम्ही डायरेक्ट स्विमिंग पूलला जाऊ शकता. स्विमिंग पूलचं पण काम चालू आहे. आणि ऑफकोर्स सगळे रूम्स आहेत ना ते सगळेचे सगळे मास्टर रूम आहेत. ओके, प्रत्येकाला वॉशरूम दिलेलं आहे. आणि असा लिव्हिंग रूम. आणि इथे बघा स्विमिंग पूलचं काम चालू आहे. सो ऑलमोस्ट रेडी होईल. ओके, आणि जसं मला बोललो 20 गुंठ्याचं लँड पार्सल आहे. सो एक 10 एकरमध्ये हा प्रोजेक्ट आहे टोटल. आणि हे बघा मला इकडे प्रॉपर असं लॉन वगैरे करून मिळणार आहे. इकडे मागे क्लब हाऊस पण आहे. मोठी लँड पार्सल आहे त्याच्यामुळे बघा इकडे बोरवेल पण आहे. तो जर तुम्हाला अशा 4 BHK बंगलोमध्ये इंटरेस्ट असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. आणि तुम्ही हा बंगलो 4 BHK फुल्ली फर्निश बंगलो विथ हाफ एन एकर लँड अँड स्विमिंग पूल सगळं तुम्ही बाय करू शकता. स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. त्यासाठी घेऊन आलो कर्जतमध्ये एक 4 BHK विला. आणि या विलाच्या ना टेरेसवरून व्ह्यू बघा मागे सह्याद्रीचा काय खतरनाक व्ह्यू आहे. आणि जेव्हा त्याच्यावरून ना धबधबे कोसळतील ना तर तेव्हा तरी ऑसमच वाटेल. बघा ना असं काहीचा व्ह्यू आहे. आणि तुम्हाला आता बंगला दाखवतो. हा माझी गाडी तिकडे पार्क केली. आणि हे हाफ एकरचं लँड पार्सल आहे. बघा मस्तपैकी लॉन वगैरे बनवलेलं आहे. आणि जो म्हणत होता तो बघा हा असा व्ह्यू आहे मस्तपैकी छानपैकी. आणि प्रेरणा आता इकडे उभी आहे. प्रेरणा काय सो बघा असं छानसं टेरेस आहे. आणि बघा सिम्पल अशी बंगल्याची अरेंजमेंट आहे. इकडे एक बेडरूम आहे आणि इकडे दुसरा बेडरूम आहे. हा बघा हा बेडरूम नंबर 1. आणि याचा वॉशरूम बघा इथेच आहे. प्रशस्त वॉशरूम आहे. हॅलो. आणि तुम्हाला बोललो स्पेशियस आहे एकदम बंगलो. हा बघा समोर आता दुसरा बेडरूम आहे. एक बेडरूम आणि सेम तिकडे वॉशरूम आहे. आणि इकडून तुम्ही खाली या असा दणकट असा बंगलो आहे. हे बघा असा लिव्हिंग एरिया आहे. आणि याच्यामध्ये स्विमिंग पूल पण आहेच. ओके, या आधी स्विमिंग पूलच बघूया. हे बघा छान असं स्विमिंग पूल. इथे मस्त झोपाळा आहे. आणि इथेपासून तुम्ही मस्तपैकी रिलॅक्स करू शकता. आणि इथे खाली 2 बेडरूम आहेत. वरती 2 खाली 2 ऑलमोस्ट सेम साईज. आणि बघा तिथे वॉशरूम, इथे वॉर्ड्रॉप. आणि इथे हा डायनिंग एरिया आहे. इकडे हा किचन आहे. फुल्ली फर्निश बंगलो आहे. आणि इथे हा बेडरूम आहे. त्याचा पण वॉशरूम इथेच आहे. ओके, सो कसा वाटलं तुम्हाला हा बंगलो कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बघा बाहेर अशी जागा आहे भरपूर मोठी. आणि इकडे लॉन आहे. पण याचा सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे बघा हा व्ह्यू. सो असा 4 BHK बंगलो, अर्धा एकर जागा, स्विमिंग पूल जर तुम्हाला हवा असेल निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे सह्याद्रीच्या कुशीमध्ये तर त्याची प्राईस तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा आणि अधिक माहिती जाणून घ्या. आणि जर इंटरेस्टेड असेल तर लवकरात लवकर बाय करा. कर्जतमध्ये मागे दिसतात ते सगळे बघा सह्याद्री पर्वत. आणि आपण जवळजवळ कोथळीगडाच्या पायथ्याशीच आहे. म्हणजे पेठचा जो किल्ला आहे ना आणि इकडे मागे आहे ना ती तुंगी आहे. तुंगीचा पर्वत पण तुम्हाला माहिती असेल. आणि इथेच आपला हा ना 5 BHK विला आहे. ओके 5 BHK. ओके, आणि आता या विलाच्या ना टेरेसवरतीच आहे. आणि इकडून तर व्ह्यू तर एकदम ऑसमच आहे. म्हणजे हा विलाचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन तर हा व्ह्यू आहे. सो बघा विला. आणि विलीच्या तिकडे बघा समोरच दिसतोय बघा कोथळीगड. ओके, म्हणजे पेठचा किल्ला आणि या सह्याद्रीच्या रांगा. सो पावसाळ्यामध्ये काय वातावरण असेल इमॅजिन करा. बघा हा तुंगीचा पर्वत. आणि इकडे सगळे अशी आंब्याची झाडं आहेत बघा सगळे. तिकडे एलिमेंट नावाचा एक फेमस प्रोजेक्ट पण आहे. ओके, आणि इकडे सगळे असे बंगलोज आहेत. त्या बंगलोमध्येच आपला हा 5 BHK बंगलो आहे. ओके, बऱ्यापैकी हे बघा लॉन आहे इकडे.
गार्डन आहे ते तिकडे आपण जाऊनच. पण टेरेस बघा केवढा भला मोठा आहे ते. सो या टेरेस तर बघितलात तुम्ही. तर आता आपण टेरेसवरून खाली जाऊया. आणि फर्स्ट फ्लोअरला हे बघा इकडे टोटल 3 बेडरूम आहेत. बघा हा जो बेडरूम आहे ना हा मास्टर बेडरूम आहे आणि इथे वॉशरूम आहे. इकडे हा एक बेडरूम आहे आणि इकडे अजून एक बेडरूम आहे. या दोघांसाठी इथे कॉमन वॉशरूम दिलेलं आहे. आणि ते बघा भरपूर मोठा एरिया असा गप्पा मारत बसायला. आणि ते एक छोटंसं बाल्कनी पण आहे. बाल्कनीमध्ये पण बघा मस्त ऊन येते छानपैकी. आणि जसं तुम्हाला बोललो बघा असा गार्डन एरिया आहे आणि छान अशी फुलं लावली आहेत बघा. आणि इथूनच आता आम्ही वरतून आलो चढून. मस्त फुलांचं झाडं पडलेलं आहे. आणि आता आपण खाली जाऊया. खाली पण लिव्हिंग एरिया आहे आणि त्याच्याशिवाय बेडरूम पण आहेत 2. सो फर्स्ट फ्लोअरवरती 3 बेडरूम आहेत आणि ते खाली 2 बेडरूम आहेत. बघा हा अगेन मास्टर बेडरूम आहे. आणि त्याच्याशिवाय हा इथे आहे तो अजून एक बेडरूम. इथे कॉमन वॉशरूम पण आहे. हा बघा. आणि इथे किचन असं ओपन किचन आहे. आणि असं हा लिव्हिंग एरिया आहे. आणि तुम्हाला बाहेर बोललो हा बघा एक लॉन आहे छानपैकी बसायला. आणि टोटल ही जी लँड आहे ना ही टोटल 5 गुंठे आहे. सो बऱ्यापैकी मेंटेन प्रॉपर्टी आहे छानपैकी. बघा छान अशी हवा सुटलेली आहे, झाडं लावलेली आहेत. सो बघा हा जर 5 BHK बंगलो 5 गुंठे जागा असलेला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतो त्याच्यावरती कॉल करा आणि व्हॉट्सअप करा आणि याची प्राईस जाणून घ्या आणि त्वरित बुक करा जर इंटरेस्टेड असेल तर. आणि जर तुम्ही तो 5 BHK बंगलो विकत घेता तर बघा तुम्हाला असा हा क्लब हाऊसला ॲक्सेस मिळतो. क्लब हाऊसमध्ये बघा असं छानपैकी मोठं स्विमिंग पूल आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्विमिंग करू शकता. आणि त्याशिवाय असं रेस्टॉरंट पण आहे. तर इकडे तुम्ही जेवू पण शकता. असं नाही की तुम्ही आलात तर तुम्हाला जेवणाचं काय सोय होणार नाही. ओके. सो इकडे छानपैकी जेवणाची सोय आहे. इथे कॅरम वगैरे पण खेळू शकता तुम्ही. आणि बघा इकडे मस्तपैकी रेस्टॉरंट पण आहे आणि त्याच्याशिवाय इकडे खेळायला पण बघा. पूर्ण दिवसभर आम्ही प्रॉपर्टीजच बघतोय. ॲटलीस्ट 2 प्रॉपर्टी तर आम्हालाच प्रचंड आवडल्या. आणि आता फायनली आम्ही अशा एका लोकेशनला आलो. एक छोटंसं म्हणजे फार्म हाऊस कम रिसॉर्ट होतं. तिथून निघालो आणि बघा टाटाचं कॅनल बघा. सगळं असं टाटाचं कॅनल आहे आणि तिकडे मागे हे हा डोंगर आहे याच्या मागे टाटाचं डॅम्प आहे. आणि तिथून मग कसं पाईपाने खाली पाणी आणतात आणि मग ते पाणी फिरतं आणि त्यातून मग इलेक्ट्रिसिटी डेव्हलप होते. आणि मग असं हे म्हणून पाणी जातं. आणि त्याच्यामुळे काय झालं सांगा तिथे जी शेती आहे ना त्याला जवळजवळ 8 महिने पाणी असतं आणि भरपूर पाणी मिळतं. त्यामुळे इथे खूप चांगली शेती होते. सो बघा त्या डोंगराच्या पलीकडे आहे ना टाटाचा डॅम्प आहे. असं हे कॅनलचं पाणी मी गाडी इथेच लावली आणि चांगलाच फोर्स आहे बघा. सॉलिड पडतं आहे ना असं चाललं आहे. त्याच्यामुळे कसं बघा उत्तरफा शेती आहे त्याच्यामध्ये भरपूर पाणी आहे. सो आजचा एक दिवस आता शेवटची एकच प्रॉपर्टी बघायची राहिली आहे तर ती बघूया. आणि तोपर्यंतच मला वाटतं काळोख पडेल मग निघूया. असंच जायचं आता कच्च्या रस्त्याने आपल्याला. करतात मध्ये ना एक रिसॉर्ट. हे रिसॉर्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. जी रिसॉर्टची कॅपॅसिटी आहे ना 75ची कॅपॅसिटी आहे. आणि हे रिसॉर्ट ना सेलसाठी अवेलेबल आहे. तर हे रिसॉर्ट दाखवतो. एवढं छान रिसॉर्ट आहे ना. आणि याच्यामध्ये ना मल्टिपल स्विमिंग पूल आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज आहे. तर एक ना 25ची कॅपॅसिटी असलेला तुम्हाला जागा दाखवतो पहिल्यांदा. सो बघा असं काहीचं रिसॉर्ट आहे. भरपूर मोठी जागा आहे. इथे सगळ्यात मोठं स्विमिंग पूल आहे. तिकडे एक बंगलो आहे त्याच्या बाजूला काही रूम्स आहेत. त्याच्याशिवाय इथे राहण्याची चांगली व्यवस्था आहे. तिकडे सगळं किचन वगैरे आहे आणि जेवायची व्यवस्था आहे. आणि इकडे बघा आता फक्त एवढीशा जागेमध्ये ना 25 जणांची राहण्याची व्यवस्था आहे. म्हणजे हा इकडे एक बेडरूम आहे. इथे बेडरूम आणि त्याच्याशिवाय इकडे एक वॉशरूम आहे. इथे एवढा मोठी जागा आहे अशी. आणि इथे याच जागेमध्ये फक्त 25 जण राहू शकतात. कसं ते दाखवतो तुम्हाला. आणि याच्यामध्ये प्रायव्हेट स्विमिंग पूल पण आहे. हा बघा हा एक बेड त्याला पण इकडे वॉशरूम आहे. इकडे एक वॉशरूम आहे. आणि बघा इकडे सगळे बेड्स ठेवलेले आहेत तर इथे सगळे झोपू शकतात. आणि इथे पण AC आहे. कम्प्लीट AC आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे बघा असं प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे. याला मस्तपैकी असं छत पण आहे. तुम्ही पावसाळ्यात जरी आलात ना तरी तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. तिकडे पण एक वॉशरूम आहे समोर. सो जर तुम्ही तुमच्या ग्रुप बरोबर येता ना 25 जण किंवा 12 जण 15 जण तरी तुम्ही इथे आरामात राहू शकता. आणि आता या सगळ्यात मोठ्या प्रॉपर्टीकडे जाऊया म्हणजे तिकडे. आणि इकडे पण प्रॉपर्टी आहे आणि इकडे स्विमिंग पूल आहे. तर स्विमिंग पूलकडे जाऊया आपण. तो बघा इकडे एक 25ची कॅपॅसिटी. इकडे मस्तपैकी तुम्ही व्हॉलीबॉल खेळू शकता. तिकडे पण राहण्याची व्यवस्था आहे. मला असं वाटतं तिकडे पण आरामात 10 ते 12 लोक आरामात राहू शकतात. मे बी जास्त पण असतील. आणि आता या डायरेक्टली आपण जाऊया ते सगळ्यात मोठ्या स्विमिंग पूलकडे. तो एक प्रायव्हेट स्विमिंग पूल होता. आणि हा बघा हा सगळ्यात मोठा स्विमिंग पूल आहे. मस्तपैकी लाईट्स लागलेले आहेत आणि काय ऑसम दिसतोय बघा. भल्ला मोठा स्विमिंग पूल. या पूर्ण रिसॉर्टची जी कॅपॅसिटी आहे ना ती टोटल 75 लोकांची आहे. म्हणजे जर तुम्ही सगळे मिळून जरी आलात ना भरपूर मोठा ग्रुप असेल तरी तुम्ही राहू शकता. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जर थोडीशी प्रायव्हसी पण हवी असेल म्हणजे आता बघा एक ग्रुप या साईडला गेला, एक ग्रुप त्या कोपऱ्यात गेला, एक ग्रुप या कोपऱ्यात गेला. तर तुमचा असा छोटा ग्रुप असेल म्हणजे आता 25 जणांचा ग्रुप असेल तर तुम्ही इथे या. किंवा एक 18 ते 20 जणांचा तरी तुम्ही इकडे येऊ शकता. तिकडे कमी लोकांचं असेल तर तिकडे तुम्ही जाऊ शकता. बघा इकडे असं मस्त वॉशरूम आहे. लाईट्स लागतात. आणि ती पण प्रॉपर्टी मी तुम्हाला दाखवणारच आहे. तिकडे पण जवळजवळ 15ची कॅपॅसिटी आणि तिकडे पण एक प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे. सो हा तर आपला मेन स्विमिंग पूल. आणि हे बघा इथे अशा रूम्स आहेत. आणि हा एक विला आहे बघा. आणि ते मस्तपैकी पार्किंगची पण एकदम ना प्रॉपरली कॉम्पॅक्ट मानलेलं आहे. ओके तिकडे सगळं किचन वगैरे आहे. सो तुम्हाला हे रिसॉर्ट घ्यायचं असेल ना तर तुम्ही विकत घेऊ शकता. खूप चांगली व्यवस्था करून ठेवलेली आहे. हे बघा ना संध्याकाळच्या वेळी तर एवढा
भारी वाटतं. पाणी तर बघा किती स्वच्छ आहे. कसं वाटलं तुम्हाला हे स्विमिंग पूल? आणि हे बघा इकडे किचन, तिकडे सगळी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आणि जसं तुम्हाला बोललो इथे 15ची कॅपॅसिटी आहे, तिकडे 25ची आहे, तर इकडे 15ची. आणि आता आपण ती प्रॉपर्टी बघून झाल्यानंतर स्विमिंग पूल पण बघितला आणि ती मोठी प्रॉपर्टी ती आपण बघणार आहोतच, पण त्याच्यासाठी तुम्हाला बोललो ही 15ची कॅपॅसिटी आहे याची. तर आता ही प्रॉपर्टी बघूया. बघा तसं तुम्हाला म्हटलं की इथे तुम्हाला ग्रुपने पण येता येईल. ओके, तुमचा 15चा ग्रुप आहे, ठीक आहे, तुम्ही तिकडे 25च्या याच्यात जाऊ नका, तुम्ही 15च्या याच्यात या. ओके, सो तुम्ही जर इकडे बघितलं तर इकडे पण बघा मस्तपैकी असा मोठा बेडरूम आहे आणि इथे वॉशरूम. इथे बघा जवळजवळ एक 4 जणांची कॅपॅसिटी आहे. 2 बेडरूम आहेत आणि इकडे पण झोपू शकतात. इथे पण एक बेडरूम आहे, इकडे पण वॉशरूम आहे. अरे वा, इथे पण आरामात माणसं झोपू शकतात. आणि इकडे बघा, वाव, मस्तच ना. आपला प्रायव्हेट स्विमिंग पूल आणि इकडे आपणच बसून मस्तपैकी चिल करायचं. पाऊस वगैरे आहे तरी टेन्शन नाही. इथे आपली मस्तपैकी आपण रिलॅक्स करू शकतो. हे बघा, हे AC आहे कम्प्लिटली आणि इथे पण एक वॉशरूम दिलेलं आहे. सो इथे पण 15ची कॅपॅसिटी आहे, त्याच्यामुळे मस्तच आहे. आता आपण जाऊया ते लास्ट तिकडचं बघायला. सो बघा, हे इकडे आहे हे रेस्टॉरंट आणि तुम्हाला पाहिजे तसं जेवण इकडे मिळतं. मस्तपैकी सर्व केलं जातं आहे बघा. सगळे बुफे आणि खुर्च्या इकडे रेडी आहेत. एकदम आयडियल प्लेस आहे हे बघा. सो ओव्हरऑल बघा पूर्णच्या पूर्ण हे 1 एकरमध्ये पसरलेलं असं हे रिसॉर्ट आहे. सो कसं वाटलं रेस्टॉरंट? सो बघा, किचनवरून आपण आलो होतो. हा फार्मचा एंट्रन्स आहे, इथे पार्किंग आहे आणि जसं तुम्हाला बोललो इकडे विला आहे. इकडे पण 2 रूम आहेत कपलसाठी. ओके, आणि आता हा विला बघूया या. आणि हा विला पण बघा, भला मोठा विला आहे. आणि इथे पण बघा सोफा कम बेड आहेत. 1 2 3 4 5 6 तर 6 सोफा कम बेड आहेत. आणि इथे एक वॉशरूम आहे आणि इथे एक वॉशरूम आहे. तो 6 सोफा कम बेड म्हणजे आरामात. आणि मोठे सोफा कम बेड आहेत म्हणजे 3-3. सो साहित्रिक 18 ते 20 जणांची कॅपॅसिटी फक्त इथेच आहे. हे खालचं बघितलं तुम्ही. आता आपण वरती जाऊया आणि वरती पण मस्त मोठा स्पेस आहे आणि तिथून छानपैकी स्विमिंग पूल पण दिसतोच आहे. आणि इकडे बघा असं मोठापैकी असा हॉल आहे आणि त्याच्याशिवाय बघा इथे एक बेडरूम असणार. बघा इथे एक सेपरेट वॉशरूम आहे आणि इकडे अजून एक मोठा वॉशरूम आहे. आणि इकडे पण बघा मॅट्रेसेस ठेवलेले आहेत. तर मला असं वाटतं 10 पीपल 10 लोकांची पण इथे कॅपॅसिटी आहे आरामात. 10 ते 15. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, हा ना कर्जत स्टेशनपासून खूप जवळ आहे रिसॉर्ट. आणि एकदम बघा कॉम्पॅक्ट आणि वेल मेंटेन प्रॉपर्टी आहे. 1 एकरमध्ये प्रॉपर्टी आहे आणि खूप चांगल्या प्राईजला अवेलेबल आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल ना तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे, कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. मग मी तुम्हाला प्राईस शेअर करेन आणि बाकीचे डिटेल्स पण शेअर करेन. आणि जर इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर बाय करा. चांगला बिझनेस आहे या प्रॉपर्टीला. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.